नमस्कार. मृणालिनी जोशी लिखित वेणा स्वामी ही समर्थ शिष्य वेणाबाईंच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. पुष्ककालची ध्यानधारणा झाल्यावर वेणा स्वामी फिरायला निघाल्या. अलीकडे त्यांना पूर्वीसारखी योगासनं आणि नमस्कार हा व्यायाम झेपत नव्हता. म्हणून प्रातःकाळी मोकळ्या शुद्ध हवेत त्या लांबवर फिरून येत. नित्याप्रमाणे आजही त्यांनी मरीची ऋषींच्या समाधीला वंदन केलं. मंडपात असणाऱ्या होमकुंडातला अंगारा मस्तकी लावला आणि मग किल्ल्यातल्या मारुतीच्या देवळात जाऊन विसावल्या. बाकूबाई त्यांच्याबरोबर सोबतीला असे, पण ती त्यांच्या चिंतनात कसलाही व्यत्यय न आणता त्यांच्या छायेसारखी मुखाट्यानं चालत राही. त्या बोलल्या तर बोले, कधी एखादा प्रश्न विचारी, परंतु ते सर्व स्वामींची मर्जी ओळखून त्यांच्या इच्छेप्रमाणे. आज वेणास्वामी आपणहून बोलत होत्या. मारुतीच्या भव्य मूर्तीकडे पाहून म्हणाल्या, या वीरमूर्तीकडे पाहिलं ना की वाटतं स्वामीच सन्निध उभे आहेत. म्हणताहेत धीर धरा, हडबडू गडबडू नका. अगं, त्यांच्या त्या धीराच्या शब्दांनीच तर आमच्यासारखी सामान्य माणसं अन्यायाशी झगडू शकली, ताठ मानेनं जगू लागली, श्रीरामाच्या कपिसैन्यासारखी पराक्रम करू लागली. होय स्वामी, त्यांच्या प्रयत्नांनीच आनंदवन भुवन प्रत्यक्ष अवतरलं. महाराष्ट्रात रामराज्य आलं, स्वराज्य आलं खरं, परंतु स्वामींच्या आणि महाराजांच्या मनातलं आनंदवन भुवन याहून फार मोठं होतं. म्हणजे आता तुला सांगायला हरकत नाही, परंतु त्यावेळी अगदी आतल्या गोटातून गुप्तपणानं केवळ काही मठपतींनाच याची थोडीफार कल्पना गेली होती. मोठी साहसी योजना आखली होती महाराजांनी. प्रत्यक्षात उतरली असती तर औरंगजेबाची गत अफजलखानासारखीच झाली असती. आग्र्याच्या भर दरबारात एका गळाभेटीतच उत्तर मुक्त झाली असती. परंतु दैवानं साथ दिली नाही. आम्हाला याची काहीच कल्पना नव्हती. पुढे एवढं मात्र समजलं की महाराज आपल्या मठाचा आश्रय घेत घेत गुप्त रूपानं परत इकडे आले. सत्यच आहे ते. तुमच्यासारख्या मठवासियांनी आपल्या सद्गुरूंच्या अंतस्थ शिकवणीचाही नीट अभ्यास केला पाहिजे. मठातल्या शक्ती उपासनेचा वारसा पुढच्या पिढीच्या हाती ठेवला पाहिजे. स्वामी आम्हाला वेळोवेळी सांगत असत की देशाच्या या बिकट परिस्थितीतून धनुर्धारी असलेला दैत्य संहारक, अहल्योद्धारक, कपिसैन्य संघटक श्रीरामच आपल्याला तरुण नेईल. परंतु रामाची उपासना तर आपल्या समाजात फार पूर्वीपासून चालत आली आहे खरी. सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्णाचीही उपासना आपण भक्तिभावानं करतो. महिषासूर मर्दिनी जगदंबेची सुद्धा निष्ठेनं आराधना करतो. आणि तरीही आम्ही प्रत्यक्षात राहिलो निर्बळ, भ्याड आणि नेभळट, कारण आम्ही केवळ त्याची पूजा अर्चा करण्यात दंग झालो. मग दुसरं काय करायला हवं होतं? त्यांच्या गुणांचं अनुकरण, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचं पालन. ते कसं घडणार स्वामी? ते तर अवतारी पुरुष, असामान्य. का नाही जमणार? त्यांच्यासारखेच आम्हीही त्या अमृताचेच अंश आहोत ना. त्या दिव्य तेजाचं एक एक स्फुल्लिंग आमच्याही पिंडात धगधगतं आहे ना. समर्थ स्वामींनी आपल्याला हेच तर सांगितलं आहे, ही ठेणगी चेतवा, वन्नी तो चेतवावा, चेतविताची चेततो. प्रयत्न करा, अनुकरण करा मर्यादा पुरुषोत्तम रघुनाथाचं, अनुकरण करा भीमरूपी हनुमंताचं, वज्रदेही महाबळीचं, अनुकरण करा सत्वगुणाच्या अंकित असलेल्या आज्ञाधारक दास मारुतीचं. आमच्या स्वामींनी आम्हाला हेच धडे दिले आहेत. किंबहुना यासाठीच तर रामरायांनी त्यांना वाचवलं. ते कसं बाई, केव्हा? बाकूबाईंनी उत्सुकतेनं विचारलं. तेव्हा वेणास्वामी म्हणाल्या, समर्थ स्वामी आम्हाला भेटण्यापूर्वीचा प्रसंग आहे हा. स्वामींनी विवाह मंडपातून प्रयाण केलं, तपश्चर्या केली, पुरश्चरण केलं, सगळ्या देशात परिभ्रमण केलं. मग त्यांना वाटलं मनुष्य जन्म घेतल्याचं सार्थक झालं, स्वरूपाचं ज्ञान झालं. आता या नश्वर देहाचं प्रयोजन काय? करावा त्याचा अंत. या विचारानं ते कुंडात उडी मारणार तोच रामरायांनी त्यांना धरलं. म्हणाले, हा काय अविचार? अहो, ज्ञान होणं हे कार्य झालं खरं, परंतु तुमच्या देहाला ज्ञानोत्तर कर्म करायचं आहे. स्वतःपुरतंच पाहण्यासाठी तुमचा जन्म नाही. तुम्हाला जगाचा उद्धार करायचा आहे. तुमची काया आम्ही आजवर रक्षण केली ती याच कार्यासाठी, धर्मसंस्थापनेसाठी. यापुढे या देहाची आबाळ करू नका, उपास तपास करू नका, उघडे वागडे उन्हातानात फिरू नका.
अन्न वस्त्र भूषणे कशाचाही त्याग करून कायेला कष्ट देऊ नका. ध्यानी ठेवा की ही तनु तुमची नसून आमची आहे. बोलता बोलता वेणास्वामी स्तब्ध झाल्या. आत्मतेजाचं जागरण करणाऱ्या स्वामी समर्थांच्या स्मरणात त्या स्वतःला हरवून गेल्या. बराच वेळ झाला. सूर्याच्या उगवत्या प्रकाशाच्या सोनेरी तांबूस शलाका आता प्रखर होऊ लागल्या. तेव्हा बाकूबाई हळूहळूपणे म्हणाल्या, स्वामी, हां, उन्ह देवळात आली, निघायचं ना. उशीर केला तर आपल्याला त्रास होईल. तेही खरंच, चला. असं म्हणून वेणास्वामींनी मारुतीला पुन्हा एकदा नमस्कार केला आणि त्या बाहेर पडल्या. उन्हाची तिरीप अखेरीस त्यांना लागलीच. बाई या बाईंनी त्यांना मध घालून लिंबाचं सरबत दिलं. ते घेऊन त्या थोड्या आडव्या झाल्या. मधुबाई त्यांच्या पायावरून हात फिरवत होत्या. स्वामी, आपली प्रकृती सुधारावी म्हणून आपण काही करावं. वैद्यांचं औषध घेते आहेस ना, आणखी काय करणार? औषधाचं नाही म्हणत मी. मग काय देवदेवस की खुळी आहेस झालं? खुळी म्हणा की वेडी म्हणा, मला आपलं वाटतं देवाला साकडं घालावं. तुमचा शब्द देव खाली नाही पडू देणार. आम्ही पाहतोच आहोत ना. मठात कुणी थंडी तापानं हैराण होऊन आलं, कुणी पोटदुखीनं कणत आलं, कुणी ज्याच्या काचानं त्रस्त होऊन आला, तर तुम्ही त्याला देवाचा अंगारा लावता. त्यांना म्हणता, रामरायाची करुणा भाका, तो तुम्हाला धीर देईल. आणि तेवढ्या तुमच्या शब्दांनी, तुमच्या आशीर्वादांनी त्यांचं दुःख नाहीसं होतं. मग तुमची व्यथा दूर करणं अशक्य का आहे तुम्हाला? आपल्यावरील प्रेमानंच ही भाबडीबाई असं बोलते आहे हे जाणून वेणास्वामी एवढंच म्हणाल्या, स्वामींना नाही आवडायचं ते. मग मी म्हणते, त्यांनी स्वतः बरं करावं तुम्हाला. त्यांच्या अंगी तर कर्तुम अशी शक्ती आहे, होय ना? होय, परमशक्तीशी एकरूप झाल्यामुळे त्यांच्या अंगी तसं सामर्थ्य आहे. परंतु त्याचा उपयोग करणं त्यांना अयोग्य वाटतं. त्यांनी आपल्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा या शक्तीचा वापर केला नाही. आमच्या देखतची गोष्ट आहे. मधुबाईला तो प्रसंग जाणून घ्यायची मोठी उत्सुकता वाटू लागली, पण तसं म्हणणं त्यांना जमेना. तेव्हा वेणास्वामींनीच त्यांचं मन जाणल्यासारखं म्हटलं, तेव्हा मी चाफळच्या मठात होते. स्वामींना हेवताप येत होता. एक दिवस अशीच त्यांना भयंकर थंडी भरली. छाटी आणि लोकरीची शाल पांघरून ते पडले होते. कल्याण गोसावी त्यांचा अंग दाबीत होते, पाय चेपीत होते. आणि अशात काय झालं, शिवबाराजे आले आहेत अशी वर्दी आली. गुरुमहिमा सांगता सांगता वेणास्वामींचा थकवा कुठल्या कुठे नाहीसा झाला. त्या उठून बसल्या, म्हणाल्या, आता या परिस्थितीत राजांची भेट कशी व्हावी? बरं, त्यांना दर्शन होणार नाही म्हणून तरी कसं सांगावं? आम्हाला मोठा पेच पडला. परंतु स्वामींनीच आतून सांगितलं, राजांचं यथोचित स्वागत करा आणि भेटीला इकडेच घेऊन या. स्वामींनी छाटी काढून उशाशी ठेवली. स्वतः उठून तक्क्याला टेकून बसले. नित्याप्रमाणे राजे आले, दंडवत घालून आसनावर बसले. दोघांची बोलणी सुरू झाली. समर्थ आजारी असतील अशी शंकासुद्धा राजांना आली नाही. ते जिव्हाळ्याच्या विषयावर बोलत होते आणि अचानक त्यांचं लक्ष थाड उडणाऱ्या छाटीकडे गेलं. त्यांना मोठं नवल वाटलं. त्यांनी कल्याणाकडे पाहून विचारलं, हे काय? छाटी अशी उडते आहे कशानं? कल्याणाने उत्तर दिलं, गेले 5-6 दिवस स्वामी शीतज्वरानं आजारी आहेत. आत्तासुद्धा त्यांना थंडी वाजून आली होती. परंतु आपल्याशी बोलता यावं म्हणून स्वामींनी ती आपल्या या पांघरुणात काढून ठेवली आहे. सद्गुरूंचं हे योग सामर्थ्य पाहून शिवबाराजे अवाक झाले. थोड्या वेळानं म्हणाले, स्वामी महाराज, आपल्या अंगी इतकी शक्ती असताना देहाला विनाकारण कष्ट का बरं द्यावेत? त्याला रोगमुक्त का करू नये? स्वामींनी हसत म्हटलं, साधना करताना शक्ती आपोआपच येतात, परंतु त्यांचा उपयोग न करण्यातच आपलं कल्याण असतं. कारण प्रारब्ध कर्मणा भोगादेव क्षयः. प्रारब्धानं प्राप्त झालेले भोग भोगूनच संपवावे लागतात. आपल्या तपाच्या सामर्थ्याने त्यांचा त्याग केला तर ते भोगण्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून ब्रह्मज्ञान झालेल्यांनासुद्धा प्रारब्ध भोगावंच लागतं. ज्ञानामुळे त्यांच्या केवळ संचित आणि क्रियमाण कर्माचाच नाश होतो. वेणास्वामींनी हा प्रसंग सांगून विचारलं, आता हे सगळं कळूनही आम्ही प्रारब्धाला पाठ फिरवली तर स्वामींना आमचा राग येणार नाही का? तूच सांग. ते खरं, पण आता आणखी पण कशाचं गं बाई? आपण रागवाल, पण मला आपलं वाटतं या निमित्तानं का होईना आपल्याला पुनर्जन्म यावा, जन्मोजन्मी आपली भेट व्हावी, आम्हाला आपल्या सेवेची संधी मिळावी. म्हणजे मी पुढच्या जन्मीसुद्धा अशीच अशक्त राहावी म्हण की? छे गं बाई,
पुरे झाला हा जन्ममरणाचा फेरा. आता आम्हाला ओढ लागली आहे ती स्वरूपी लीन होण्याची. जा, आज जाऊन पेच कर थोडी, आणि सगळी सेवेची हौस याच जन्मी पुरवून घे बरं. पुनर्जन्मीची आस ठेवू नको, आम्हाला मायेत गुंतवू नकोस. विस्तीर्ण नदी वाहत होती. तिच्या किनाऱ्यावर जनसंमर्द दाटला होता. पलीकडच्या किनाऱ्याला दूरवर भव्य असं मंदिर दिसत होतं. त्याचा आरक्त आभाळाच्या दिशेनं उंच गेलेला सुवर्ण कळस उगवत्या सूर्यप्रकाशात झगमगत होता. मंदिरातून उमटणारे भटियारचे सूर वायुलहरीच्या हिंदोळ्यावर झुलत होते. त्यातला तो हृदयाचा वेध घेणारा मंद्र षड्ज आणि आर्त साथ घालणारा दैवत, साध साधची पकड इतक्या दुरूनही अंतराला अशी काही भिडत होती की माणसं आवेगानं भान हरपल्यागत नदीत उड्या घेत होती आणि तरण्याची कला येत नसल्यानं तिच्या पात्रात गटांगळ्या खात होती. परंतु त्यातसुद्धा काही भाग्यवान जीव होते. बुडता बुडता त्यांना एका महापुरुषाचा आश्रय मिळाला होता आणि त्याच्या पाठीवर बसून ते पैलपार जात होते. त्या पाठमोऱ्या देव माणसाकडे पाहता पाहता वेणास्वामींच्या मनात आलं, कोण असावेत हे? रोरावत्या पाण्यातून, गरगरत्या भोवऱ्यातून, माशा मगरीच्या विळख्यातून जनांना सुरक्षितपणानं दुसऱ्या तीरावर नेणारे हे कृपावंतनी बळवंत संत आपल्यालाही दर्शन देतील का? त्यांच्या मनात हा विचार येतो न येतो तोच त्या पुरुषोत्तमानं वळून वेणास्वामींकडे पाहिलं. क्षणैक दृष्टभेट झाली. त्याबरोबर वेणास्वामी हर्षोल्लासानं उद्गारल्या, हे तर आमचे परमगुरू, आमचा आराध्य दैवत, त्रिभुवन पालक प्रभू श्री रामचंद्र. वेणास्वामींनी हात जोडले. तेवढ्यात श्रीराम पैल तीरावरच्या त्या मंदिरात गेले. सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांनी बाहू उभारून वेणास्वामींना आपल्याकडे बोलवलं. वेणास्वामींनी अधीरतेने त्यांच्या बाहूत झेप घेतली. मध्ये पसरलेलं पात्र जणू लटकच होतं. त्या पाण्याचा त्यांना स्पर्शही झाला नाही. त्या झेपावल्या ते एकदम रामप्रभूच्या हृदयात सामावूनच गेल्या. अनिर्वचनीय अशा निर्मळ, निश्चल, तेजोमय स्वरूप परिस्थितीच्या अनुभूतीनं त्यांचं देहभानच हरपलं. असा किती वेळ गेला राम जाणे. पण जेव्हा भानावर आल्या तेव्हा देखील त्या दिव्य दर्शनाच्या स्मरणानं त्यांची काया पुन्हा पुन्हा रोमांचित होऊ लागली. नेत्रातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्या उठल्या. रामरायांना नमस्कार करीत म्हणाल्या, मायबापा, तुझी केवढी रे कृपा. आमच्यासारख्या दीन दुबळ्या जीवांसाठी तू केवढेही श्रम घेतोस. स्वामींनी आम्हा अजाण लेकरांना तुझ्या कासेला लावून दिलं आणि आमच्या पात्रतेचा कसलाही विचार न करता तू स्वये आम्हाला कटीखांबी घेऊन मायापार केलंस. आपल्या सच्चिदानंद रूपात सामावून घेतलंस. बोलता बोलता वेणास्वामी ध्यानमग्न झाल्या. आताशा हे असं व्हायचं. मन लौकिकात फार वेळ राहायचंच नाही. म्हणून तर त्यांनी आपली जबाबदारी हळूहळू बाईयाबाईंच्या अंगावर टाकायला सुरुवात केली होती. प्रसंगाप्रसंगानं त्या तिला व्यवहारातले बारकावे, वागण्यातली शिस्त, काटेकोरपणा, सावधपणा समजून सांगत होत्या. गेल्या 20-22 वर्षात वेणास्वामींचा शिष्य परिवार बराच वाढला होता. अक्काबाई, मुधाबाई, बाकूबाई, भीमाबाई यांच्यासारख्या उत्तमोत्तम शिष्या त्यांच्या कडक तालमीत तयार झाल्या होत्या. त्यातल्या त्यात बाईयाबाईंची कर्तबगारी विशेष होती. तेव्हा त्यांच्यावर मठाचा भार टाकावा असा विचार स्वामींनी ठरवला होता. बाईयाबाई मोठी करारी, तिची निष्ठा जाज्वल्य, निग्रह निकराचा, वैराग्य प्रखर, गुरुभक्ती निस्सीम. बाळपणीच तिला रामदर्शन घडलं होतं. नकळत्या वयात लग्न झालं खरं, पण प्रपंचात पडली नाही. समर्थांचा दासबोध हाती घेऊन ती रानोमाळ भटकत राहिली. 6 महिने केवळ समर्थांच्या चरणतीर्थाचं सेवन करून अखंड त्यांच्या अनुसंधानात राहिली. आता त्या श्रद्धेच्या बळावर ती गुरुपदावर आरूढ झाली होती. नुकताच तिनं वेणीस्वामींच्या आज्ञेवरून गिरीधर आणि त्याचे भाऊ त्रिंबक, यशवंत, बलभीम या चौघांना अनुग्रह दिला होता. वेणास्वामींना बराच वेळ ध्यानमग्न स्थितीत बसलेलं पाहून बाईयाबाई अस्वस्थ झाल्या. त्यांना वाटलं, स्वामींची प्रकृती आताशा अधिकच नाजूक झाली आहे. अशक्तपणा वाढला आहे. या अवस्थेत त्यांचं मन आनंदात राहतं हे खरं असलं तरी त्यांच्या कुडीला हे श्रम दिवसेंदिवस पेलेनसे झाले आहेत. काय करावं? मोडावी का त्यांची तंद्री? मारावी का हाक? एखाद्या वेळी रागवतीलही. रागव देत, आपण सोसू 2 शब्द असा विचार करून त्यांनी हलकेच हाक मारली, स्वामी. वेणास्वामींच्या नेत्रपाकळ्या हळुवारपणे उघडल्या. इतका वेळ त्या संपुटात साठवलेले आनंदबिंदू गालावर ओघळले.
दृष्टीसमोर अंतरंग जाणणारी प्रिय शिष्या उभी असलेली पाहून त्यांच्या मुखावर हास्य उमटलं. अंतरीचा आनंद ओठातून ओसंडू लागला. दिव्य साक्षात्काराचा झंकार शब्दातून निनादू लागला. त्या म्हणाल्या, त्याने स्वतः पहिलं पार नेलं बरं. स्वहस्ते आपल्याला तारून नेलं. काय सांगू बाई. गुरुवाक्य प्रेम नौका, माया सागर तरलो देखा. आम्ही स्वामीचे अंकित, राम नामे मुद्रांकित. अहम ब्रह्म उपदेशिले, अहम गेले ब्रह्म ठेले. आली अनुभवाची खूण, खूण केली रामार्पण. वेणी स्वामी अवघा झाला, विज्ञानासी अंत आला. त्या दिवसापासून वेणा स्वामींना समर्थांच्या भेटीची अत्यंत ओढ लागली. केव्हा एकदा हा दृष्टांत त्यांना सांगेन असं त्यांना झालं होतं. मागे अनेक वर्षापूर्वी चाफळला रामरायाचं सगुण दर्शन झालं होतं खरं, पण यावेळचं दर्शन निराळ्या अवस्थेतलं आहे. तेव्हा श्रीराम दिसले ते आईसारखे आधार देणारे, शिणल्या भागल्या जीवाला मायेनं कुरवळणारे. आणि यावेळी दिसले ते परमधामाकडे नेणारे, अक्षय मंदिरातून साथ घालणारे, तिला स्वस्वरूपात विलीन करणारे. स्वामी स्वामी, मला याचा अर्थ उमगला आहे बरं. माहेरून आलेलं हे मूळ मी ओळखलं आहे. वेणास्वामी समर्थांना मनोमनच म्हणाल्या. आणि त्याचवेळी दिंडी दरवाजा उघडून खडावा घातलेली समर्थ पावलं अंगणात पडली. त्या अस्पष्टशा पदारावांनीही वेणास्वामी खाडकन भानावर आल्या. उठून सामोऱ्या गेल्या. सद्गुरूंची मूर्ती हसतमुखानं ओटीच्या पायऱ्या चढत होती. वेणास्वामींनी वाकून नमस्कार केला. त्यांच्या मनात आलं, केवढी कृपा ही स्वामींची. आठवण केली की धाव घेतलीच. स्मरणात दर्शनम, अगदी साक्षात. काही विशेष? समर्थांनी वेणास्वामींच्या गहिवरल्या डोळ्याकडे पाहून विचारलं. काही नाही, उगीच माहेरीची आठवण झाली. मग कोल्हापूर का दूर आहे, यायचं जाऊन. वेणास्वामी मनापासून हसल्या. म्हणाल्या, आपल्या आज्ञे वाचून जाणार कशी मी, आणि परत तरी कशी येणार. क्षणार्धात समर्थांनी वेणास्वामींच्या मनाचा वेध घेतला. जे लक्षात आलं त्याने त्यांची मुद्रा गंभीर झाली. म्हणाले, आत्ताच काय घाई आहे, बघू पुढे. परंतु त्या 2 दिवसाच्या मुक्कामात ते त्यासंबंधी काहीच बोलले नाही. तरीही त्यांचा सहवास यावेळी एक वेगळाच आश्वासक असा आनंद देऊन गेला. निघताना मात्र म्हणाले, चाफळही तुमचं माहेरच आहे. यावेळी तिथूनच गडावर या. तिथलं हवा पाणी आरोग्यदायक आहे. प्रकृती सुधारेल, विश्रांती मिळेल. वेणास्वामींनी होकार दिला. त्यांना यावेळी समर्थांच्या शब्दाशब्दातून आपल्या प्रेमळ पित्याचीच आठवण येत होती. त्यांना वाटलं, हे असं होतंय तरी काय आपल्याला, हे हळवेपण आलंय तरी कशानं. नेमकं उत्तर सापडत नव्हतं खरं, पण एवढं मात्र जाणवत होतं की इतकी वर्षे त्यांच्या कठोर तपश्चर्याला भिवून आत अगदी गाभाऱ्यात लपून बसलेली, त्यांच्यातली उत्कट भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी हसरी, बोलकी, फुलवेडी, निरागस बालिका वर्तमान काळाचा पडदा दूर करीत हळूच डोकावते आहे. लढिवाळपणानं स्वामींपाशी हट्ट धरते आहे. फाल्गुनी पौर्णिमा झाली. आता वेणास्वामींना चाफळचे वेध लागले. नित्यासारखं त्यांनी भारीचं भात आणवलं. चढून तांदूळ करवले, निवडून घेतले. उत्तम लोणकड तूप गाडग्यात भरून त्याला दादरा बांधून घेतला. स्वामींची कफ प्रकृती म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी आल्याचा रस काढून वड्या केल्या. मोराळ्याची बरणी नीट बांधून घेतली. आणि ही सर्व सिद्धता करताना त्यांनी सर्वांना रामनामाचा जप करायला सांगितला होता. त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहणाऱ्या यशवंताला त्या म्हणाल्या, त्याचं असं आहे बाळ, जप करीत रामरायाचं नामस्मरण करीत आपण जे काम करतो ना, ते सहजच शुद्ध होतं. कारण त्यावेळी प्रभुचिंतनात असलेलं आपलं मन सत्वगुणात रंगलेलं असतं. मनाचा परिणाम कृतीवर होतो. प्रेमभरानं रांधलेलं अन्न, मग ते आधी साधक असेना, रागारागानं दुःख वेगानं रांधलेल्या पक्वांनाहूनही जास्त मानवतं. खाणाऱ्याला बळ देतं, त्यांचं मन शांत ठेवतं, त्याला सत्कर्म करण्याची प्रेरणा देतं. पण हे कळतं कसं स्वामी? यशवंतानं बालसुलभ उत्सुकतेनं विचारलं. ते कळतं अनुभवानं. कारण असल्या सूक्ष्म गोष्टी प्रत्यक्ष दाखवता येत नाहीत. पण तू प्रयोग करून पाहिलास तर तुलाच उत्तर मिळेल. स्वामी, त्या खाराच्या मिरच्या घ्यायच्या ना बरोबर? स्वयंपाकघरातून भीमाबाईंनी विचारलं. होय तर, आपल्या कल्याण गोसाव्यांना फार आवडतात त्या. एक एक करता करता अशी सर्व सिद्धता झाली. प्रस्थानाचा दिवस उगवला. बाकूबाईंना बरोबर घेऊन वेणास्वामी निघाल्या. निघताना रामरायाचं रूप डोळ्यात साठवून घेत म्हणाल्या, येते मी. देवा,
आजवर या वेड्या मुलीची सेवा गोड मानून घेतलीत. तिच्यावर अक्षय माया केलीत. तिला क्षणाक्षणाला सावरलं, सांभाळलं. आता या तिच्या लेकरांनाही तसंच सांभाळावं. आपल्या कृपेचं अभेद्य कवच त्यांच्याभोवती अखंड असावं. मारुतीराया, वीरेश्वरा, मठाचं रक्षण कर. मुलांना शक्ती दे, सुबुद्धी दे. पट्टाभिषिक्त रामरायाचं, सीतामाईचं, मारुतीचं सर्वांचं दर्शन घेऊन वेणास्वामी बाहेर पडू लागल्या. तेव्हा बाईंनी त्यांच्या हातावर दही घातलं. जीवाला जपून राहा स्वामी असं म्हणत त्यांच्या पायाशी वाकल्या. वेणास्वामींनी त्यांना आशीर्वाद देत उठवलं. म्हणाल्या, ज्याचा जीव तो सांभाळेल. आपण का चिंता करायची त्याची? तुम्ही सर्व नीट जबाबदारीनं सांभाळा. घालून दिलेले धारे तसेच चालू द्यात. प्रसंगी एखाद्या बाबतीत निर्णय घेणं जमेनाचं झालं तर समर्थ चरणाचं स्मरण करा. अडीअडचणीला चिमाकांचा आणि कल्याण स्वामींचा सल्ला घेत चला. एकीकडे बाई स्वामींच्या सांगण्याला हो हो करत होत्या आणि दुसरीकडे मनाशी नवल करत होत्या की स्वामी आज हे असं निर्वानिर्वी केल्यासारखं का बरं बोलतायत. शिष्यमंडळींनीही निरोपाचा नमस्कार केला. स्वामी म्हणाल्या, बरं का रे गिरीधरा, सर्वांनी बाईच्या आज्ञेत वागायचं. ऐकलंस ना मुथाबाई? नीट ध्यानी घ्या. आमच्या जागी आता तुम्हाला याच आहेत. होय स्वामी, पण आपण तर उत्सव झाल्यावर नेहमीसारख्या लगेच येणार आहात इथे. नाही, यावेळी मी पुढे जाणार आहे. म्हणजे गडावर जाणार आहे. तरी काय झालं? महिनाभरात याल नव्हे परत? बघू, स्वामींच्या इच्छेनुसारच ठरेल काय ते, असं म्हणून वेणास्वामी अंगणात आल्या. तुळशी वृंदावनासमोर उभे राहिल्या. क्षणभरात अनंत आठवणी उचंबळून आल्या. या तुळशीमाईच्या साक्षीनंच तर सारं जीवन घडलं. ती बालिका वेणू, गतदवा गंगा भागीरथी झालेली वेणू, समर्थाच्या दर्शनानं पावन झालेली वेणू आणि ही आता उभी असलेली वेणास्वामी. कट्ट्यावर मस्तक ठेवून त्याने मनोमनच म्हटलं, येते मी आई. फार फार राखलंस तू मला. मी कृतज्ञ आहे. तुझ्याच आशीर्वादानं कृतार्थ आहे. चाफळचा उत्सव मोठ्या आनंदात पार पडला. अक्का, अंबिका, शहारपूरच्या सतीबाई, द्वारकाबाई, गोदाबाई, कृष्णाबाई अशा सगळ्या समर्थ शिष्या एकत्र आल्या होत्या. सद्गुरूंच्या लीला एकमेकींना ऐकवत होत्या. गेल्या 1-2 तपांच्या आठवणी पुन्हा पुन्हा निघत होत्या. आपापल्या साधन काळातील अनुभवाचं कथन करत होत्या. दुसरीचे अनुभव मन लावून श्रवण करत होत्या. कारण हे कथन श्रवण दुर्मिळ होतं. असले अनुभव ऐकायला इतरांना आवडतही नाहीत आणि खरं पाहिलं तर म्हणूनच ते कुणाला सांगायचंही नाहीत. परंतु इथे परक होतंच कोण? गुरु भगिनी आणि गुरुबंधू हे तर आपल्या जीवाचे जिवलक, प्राणाचे सखे, सारी एकाच गुरुमाऊलीची लेकरे. त्यांच्यापाशीसुद्धा हे हितगुत करायचं नाही तर हे अपरिमित आनंदाचं भांडार लौकिक जगापासून लपवून हा खजिना दाखवायचं तरी कुणाला? त्या सगळ्यात करवीर प्रांतात शिष्य संप्रदाय असलेली रहिवडे मठाधिपती अंबिका मोठी मोकळ्या मनाची होती. खूप बोलत होती. मागच्या आठवणी काढून हसत होती. शेवटी गुरुमाऊलीचं अपार प्रेम वर्णन करता करता म्हणाली, सयांनो, अगं माझ्या भाग्याचा मलाच मोठा हेवा वाटतो. समर्थ स्वामींनी केवढ्या मोठ्या पदावर बसवलं म्हणून सांगू. सद्गुरूच्या घरची मी सैरीच आहे बघ. बाई मज गोल्हाटी गे राहणे, तेथुनी श्रीहाटी मज पाहणे, त्रिकूट शिखरी घेऊन जाणे बोलतीये बरी, मी सद्गुरू घरची सैरी शोभते वरी. असे किती अनुभव सांगावेत आणि या सर्वांचं श्रेय ते आपल्या गुरुपदांना. रामदासाश्रय म्या केला, म्हणवनी विलास सर्वही झाला, अंबीन विसरे गुरुपदाला, प्रतिज्ञा खरी, मी सद्गुरू घरची सैरी शोभते वरी. होय ग बाई होय, अगदी खरं आहे तुझं म्हणणं. आपलं पूर्वसुकृत थोर म्हणूनच ही गुरुमाय आपल्याला भेटली. अंताबाई गैवरून म्हणाली, नाहीतर आज आपण कुठेतरी घरातल्या कानाकोपऱ्यात कुजत पडलो असतो किंवा संसारात बुडून मेलो असतो. मी आणि माझं याच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात राहिलो असतो, सतीबाई म्हणाली. त्यांच्याकडे कौतुकानं पाहत अक्का म्हणाल्या, पण तुमची धन्य आहे हो सतीबाई, धन्य आहे. तुमच्या निष्ठेचं कौतुक स्वामी नेहमी करत असतात. त्यात माझं काय कौतुक चिमाक्का? स्वामींनी मला फटकाच असा जोरदार दिला की माझे डोळे खाडकन उघडले. ते सगळं सांगा ना सतीबाई. मठात नव्यानंच आलेल्या आणि या सर्व ज्येष्ठांची बोलणी उत्सुकतेनं ऐकणाऱ्या मालतीनं म्हटलं. किती वेळा सांगितलं आहे मी यांना, सतीबाईंनी उत्तर दिलं. तरीसुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं हो. गुरुमहिमा कितीदा ऐकला तरी तृप्ती होत नाही मनाची, कृष्णाबाई म्हणाल्या.
पण मला संकोच वाटतो. माझ्या करंटेपणाची लाज वाटते बघ सांगताना. किती फटकळपणानं बोलले मी त्यांना. देवसुद्धा क्षमा करणार नाही असा माझा अपराध. पण देवाहूनही आपले गुरु दयाळू कृपाळू. त्यांनी या मुलीचा उद्धार केला. एवढं बोललात तरी काय त्यांना, मालतीनं विचारलं. एका सकाळी ते आमच्या अंगणात उभे राहून रामनाम घेऊ लागले. श्रीराम जय राम जय जय राम. ते ऐकून माझं माथं भडकलं. मी ताडकन बाहेर आले. ओरडले, बंद करा हे राम राम. भरल्या गोकुळासारखं घर आमचं, तिथे हा अभद्रपणा कशाला? समर्थ शांतच होते. समजुतीच्या स्वरानं म्हणाले, आई, भरल्या घराला रामनामाने शोभा येते. जास्त शहाणपणा नको, जा इथून, रिकामटेकडे मेले. एकदा नाही, दोनदा नाही, ओळीने 4 दिवस ते येत होते. जय जय रघुवीर समर्थ म्हणत भिक्षेची झोळी पसरत होते आणि मी चांडाळीन त्यांना शिव्या देत हाकलून लावत होते. 5व्या दिवशीही ते आले. श्लोक म्हणून उभे राहिले. मी बाहेर गेले. हात जोडून खिन्नपणानं म्हटलं, आता तरी नको त्रास देऊ आम्हाला. तू ऐकलं नाहीस, सारखं रामराम केलंस आणि हे अरिष्ट येऊन कोसळलं. काय झालं आई? तुला सांगून काय करायचं? गोसाव्यांची कामं नव्हे ती. सांगून तर पहा. आमच्या माणसांना यवनांनी पकडून नेलं आहे. कारण कशाला लागतं मेल्यांना? आणल्या इकडच्यांवर आळ. वसुलीपुरती भरली नाही म्हणे. ठीक आहे, आम्ही त्यांना 11 दिवसात सोडवून आणतो. शिक्षा काय द्याल त्याची? मी काकुळतीनं म्हटलं, काय मागशील ते देईन रे बाबा. सोनं नाणं. छे, त्या आहिकाचं आम्हा संन्याशांना काय होय? मग तुला हवंय तरी काय? जीव मागितलास तरी देईन, पण इकडच्या केसाला सुद्धा धक्का न लागता त्यांची सुटका झाली पाहिजे. ती होईल, पण मग तुम्ही माझ्या रामाचं नाव घेतलं पाहिजे. घेईन बाबा, घेईन. अगदी जपमाळ घेईन त्याच्या नावाची, मी वैतागून म्हटलं. समर्थांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून भिक्षा घेतली. ते गेले आणि काय लीला बघा स्वामींची. बरोबर 11व्या दिवशी गर्दनी सुखरूप परत आले. कमी दाखवलेली वसुलीची रक्कम भरून त्यांनीच इकडची सुटका केली होती. आम्ही त्यांची डोळ्यात प्राण आणून वाट पाहू लागलो. 3 दिवस अन्न पाण्या वाचून त्यांचं स्मरण करत राहिलो. शेवटी 4थ्या दिवशी तो जयकार कानावर पडला, जय जय रघुवीर समर्थ. माझं देहभानच हरपल्यागत झालं. मी धावत जाऊन त्यांच्या पायावर लोळण घेतली. हमसून रडू लागले. स्वामींनी मस्तकावर हात ठेवून शांतवन केलं. धन्याच्या विनवणीला मान देऊन पूजा ग्रहण केली. भोजन प्रसाद दिला. त्या क्षणापासून आमचं घरदार स्वामीमय होऊन गेलं. रामनामानं गरजून गेलं. मी तर मनाशी प्रतिज्ञाच केली की यापुढे समर्थ चरणांचं तीर्थ घेतल्याशिवाय तोंडात अन्नाचा घास घ्यायची नाही. प्रतिज्ञा करणं सोपं, पण पाळणं महाकर्म कठीण. कारण स्वामींचा संचार सर्वत्र असे. मन मानेल तिकडे जात. 8-8 दिवस दर्शन होत नसे. मग काय? राहायची वेळ उपायशी, जायची रानोमाळ भटकत. अजूनही जाता? नाही ग मालती. माझ्या गुरुमाऊलीनं माझी सोय आमच्याच गावात शहापुरी केली. ती कशी माई? त्याचं काय झालं? मी एकदा त्यांचा शोध घेत अगदी दाट रानात जाऊन पोचले. ते तिथे दिसले, पण त्यांच्याभोवती वाघ चित्ते अस्वलं. क्षणभर छातीत धस्स झालं, परंतु लगेच धीर करून पुढे झाले. त्यांचे पाय धरले. स्वामी म्हणाले, नैवेद्य करा रामरायांना. साहित्य? मी विचारलं, कारण मी फक्त थोडी भाजणीच नेली होती. पहा त्या करवंदीच्या जाळीत. पाहते तो पूर्णावरणाच्या स्वयंपाकाचं साहित्य. मी स्वयंपाक केला. त्यांचं पान वाढू लागले. तेव्हा म्हणाले, जे काही वाढायचं असेल ते एकदाच वाढा हो, आणि वळून आमच्याकडे पाहू नका. मी भरपूर पोळ्या वाढल्या. लांब जाऊन बसले. पण मनात उत्सुकता होती की स्वामींनी का बरं म्हटलं असेल पाहू नकोस म्हणून. त्यांची आज्ञा न पाळता मी वळून पाहिलं, आणि जे दिसलं ते बघून माझी शुद्धच किंवा हरपली. असं दिसलं तरी काय, साक्षात मारुतीराय, दिव्य भव्य महाकाय. समर्थांनी मला सावध केलं. आज्ञेचं उल्लंघन केलं म्हणून रागावलेही. म्हणाले, चला आता शहापुरास. गावात आल्यावर त्यांनी चुना तयार करून घेतला आणि पायातळी असुर असलेली प्रताप मारुतीची मूर्त स्वतःच्या हाताने केली. तिची प्राणप्रतिष्ठा केली. देऊळ बांधलं. बाजूला स्वतःसाठी एक गुंफाही तयार केली. आमचा निरोप घेताना म्हणाले, अतप्पर माझ्यासाठी उपास तपास करू नका. ह्याचीच पूजा करून चरणतीर्थ घेत जा. स्वस्थपणे भोजन करा. तेव्हापासून मी तसंच करत आले आहे. आणि नवल म्हणजे त्यांच्या रूपात
मला प्रत्यक्ष स्वामींचं दर्शन होतं. त्या रानात दोघं एका ताटात जेवताना दिसले ना, तसे दिसतात. भाग्यवान आहात हो सतीबाई, अक्का मनापासून म्हणाल्या. आपल्या वेणूलाही असंच दर्शन झालं होतं एकदा. गडावरची गोष्ट. महाराजांनी स्वामींना मोठं ताट दिलं आहे, ते पाहिलं आहात ना तुम्ही? हो तर. स्वामी एका वाडेचंच जेवतात, एकांती जेवतात. त्यांना एकदाच भरपूर वाढता यावं म्हणून त्यांनी ताटात 64 वाट्या खिळवून ठेवल्या आहेत. पण त्या ताटाचं काय? त्याच ताटात वेणूनं सगळे पदार्थ वाढले. स्वामींना नीट ताट नेऊनही दिलं. स्वामींनी नित्यासारखं दार लोटून घेतलं. वेणू परत स्वयंपाकघरात आली आणि तिला एकदम आठवलं की आज आपण मीठ वाढायचंच विसरलो. तिनं मिठाचा पडघा घेतला आणि दार उघडू लागली. पाहते तो आत मारुतीराय बसलेले. तिला बघून मारुतीनं एकदम भुभुक्कार केला. त्यांचा तो मेघासारखा घनगंभीर आवाज आणि त्यांचं दिव्य तेज वेणूला सहन झालं नाही. ते धाडकन कोसळलीच. आवाज ऐकून मी धावत आले. तिला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण ती उठेना. भोजन करून स्वामी बाहेर आल्यावर तिला उठवतील म्हणून त्यांची वाट पाहत थांबले. स्वामी आले, परंतु त्यांनी तिच्याकडे लक्ष दिलं नाही. मीच म्हटलं, स्वामी, हिला आपण उठवावं. त्यावर स्वामी किंचित रोषानं बोलले, नैवेद्याचे समयी आत येऊ नये अशी आमची आज्ञा आहे. हे काय तिला माहीत नव्हतं? मग ही आज्ञा मोडून का आली? मी गयावया करून म्हटलं, स्वामी, आपण आमचे मायबाप. याकरता आपली मुले एकांती जरी आली तथापि ती दंडास पात्र होत नाहीत असं मनात आणून कृपा करावी. स्वामींनी विनवणी मानली. वेणूजवळ जाऊन हस्तस्पर्श केला. म्हणाले, वेणू, उठ. नाही का गं वेणू? असं म्हणत अक्कांनी वेणूकडे पाहिलं. परंतु दूर बसलेल्या वेणास्वामींचं जणू या सर्वांच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांच्या मनाची मोठी चमत्कारिक अवस्था झाली होती. सर्वात असूनही त्या कशात नव्हत्या. बाह्य जगाचं भान होतंही आणि नव्हतंही. त्यांना पूर्वीसारखं बडबडून कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं की उन्मेष होऊन काही करावंसं वाटत नव्हतं. पृथ्वीवरचे पाय सुटल्यासारखे झाले होते. अक्कांनी तिच्याजवळ जाऊन तिला हळूच विचारलं, वेणू, तू का गं यावेळी गप्प गप्प? तुला बरं का वाटत नाही? फारच अशक्त झाली आहेस आताशा तू. वेणास्वामी मंद हसल्या. म्हणाल्या, मी पहिल्यापासून अशीच आहे. जरत्कारूची बहीण. प्रथम इथे आले तेव्हा तू स्वामींना म्हणाली होतीस ना की या असल्या तनुमनू मुलीचा इथल्या धबडक्यात निभाव कसा लागायचा म्हणून. पण लागला हो तुझा निभाव. पार पलीकडे जाऊन पोचलीस. मी त्यावेळी बोलले होते ती तुझी कुडी पाहून. तुझ्या अंतरशक्तीचा मला परिचय कुठे झाला होता. परंतु स्वामींनी तुझं सामर्थ्य जाणलं होतं. तूही त्यांच्या आज्ञेप्रमाणे अभ्यास केलास. प्रयत्नांच्या जोरावर तू वेणूची वेणा स्वामी झालीस. तुम्ही दोघे काय बोलता आहात ग तिकडे? द्वारकाबाईंनी विचारलं. काही नाही हो विशेष. ही अशी एकटीच बसली होती म्हणून मी तिची चौकशी करत होते. सगळ्याच जणी हळूहळू वेणास्वामींच्या भोवती जमल्या. आस्थेनं विचारू लागल्या, आज तुम्ही बोलत का नाही नेहमीसारख्या? तुम्हाला काय होतंय? वेणास्वामीने किंचित स्मित केलं. हलकेच म्हटलं, काय ते मला तरी कुठे कळतंय नीटसं. जे घडतंय ते शब्दानं व्यक्त नाही करता येत. वाटतंय मौनातूनच बोलणं घडणार आहे आता. कारण आम्ही आबोल अबोल, अबोले बोलू बोल. गुरु निःशब्दाची बीजे आम्हा प्राप्त आत्मकाजे. आम्ही आबोल अबोल, अबोले बोलू बोल. आमुची माया वांज झाली, परब्रह्मी लया गेली. शब्द आकाशी निमाला, आत्माराम अवघा झाला. वेणी स्वामी याच्या संगे आम्ही राहो आत्मरंगे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.